केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा तसेच प्रस्तावित 4 लेबर कोडचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सीटूच्या निर्णयानुसार 10 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी जेल भरो आंदोलन पुकारण्यात आले आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगारांच्या गेट मीटिंग आणि जनरल बॉडी सभांचे आयोजन करण्यात आले। शहापूर तालुक्यातील मेसर्स ललित पाईप्स, मेसर TTK प्रेस्टीज, मेसर क्रुगर व्हेंटिलेशन या कंपन्यांमध्ये कामगारांच्या बैठका घेण्यात आल्या। या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार धोरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच 4 लेबर कोडमुळे कामगारांच्या हक्कांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत कामगारांना माहिती देण्यात आली। या बैठकीदरम्यान शहापूर तहसील कार्यालयावर होणारे जेल भरो आंदोलन मोठ्या संख्येनं कामगारांच्या सहभागातून यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले। कामगारांनी संघटितपणे आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचे आवाहन सीटूच्या पदाधिकाऱ्यांनी केले। दरम्यान संबंधित कंपन्यांमधील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। कामगारांच्या मागण्या आणि समस्या कंपनी व्यवस्थापनासमोर मांडून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली। प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाची चर्चा करण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आला। या बैठकींना सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड देविदास आडोळे, राज्य सदस्य कॉम्रेड विजय विशे, महाराष्ट्र इंजिनियर उद्योग कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अशोक विशे, शहापूर सिटीचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड मनीष फोडसे, इगतपुरी तालुका सीटूचे अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे यांच्यासह विविध कंपनीतील कामगार संघटनांचे पदाधिकारी, कमिटी मेंबर आणि मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते। आगामी जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कामगार संघटनांच्या हालचालींना वेग आला आहे। विविध कंपन्यांमध्ये बैठका घेऊन आंदोलनाची जनजागृती आणि तयारी करण्यात येत आहे। कामगारांचे हक्क, रोजगाराची सुरक्षा आणि कामगार विरोधी धोरणांच्या निषेधासाठी होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहन सीटूच्या वतीनं करण्यात आले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।